मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जेव्हा भूतकाळाला जाग येते, लेखिका चैताली गावकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. वाहणारा गारवारा, रिमझिम पाऊस आणि रेडिओवरील गाणी मनीषा ह्या वातावरणात अगदी रमून जात असे. आताच्या स्मार्ट काळात कोण ऐकतं रेडिओ? राजीवच्या या प्रश्नाचं उत्तर मनीषा नेहमी हसत देत असे. जग पुढं गेलं म्हणून आवडी नाही बदलता येत. बालपणी कॉलेजमध्ये ह्या रेडिओनेच माझी साथ दिली. मला आवडेल स्मार्ट व्हायला, पण माझ्या रेडिओ सोबतच. म्हणूनच राजीव तिच्यासाठी नवीन स्मार्ट रेडिओ घेऊन आला होता. मान्सून गिफ्ट. मनीषा फार खुश होती. लग्नाच्या 4 वर्षानंतरही त्यांचं नातं नव्याने उलगडत होतं. मनीषा एका प्रख्यात उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती आणि राजीव एका बँकमध्ये मॅनेजर होता. त्यांची पहिली भेट बँकमध्ये झाली होती. बघता बघता ओळख वाढली. राजीवने मनीषाला लग्नाची मागणी घातली. राजीव शहरात एकटाच राहत असे. त्याच्या कुटुंबाबद्दल मनीषाला मोगम माहिती होती. प्रेम आंधळं असतं आणि मनीषाला हा आंधळेपणा आवडू लागला होता. त्यामुळे राजीवच्या प्रत्येक गोष्टीला तिचा पाठिंबा होताच. राजीवही आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडत असे. त्याने कधीही तक्रारीला वाव दिला नाही. घरातल्या मंडळींचा या लग्नाला मनापासून होकार नव्हता, पण काळानुसार माणसं त्यांची मतं बदलतात. मनीषाने होकार दिला आणि लग्न थाटामाटात पार पडलं. नवीन रेडिओ मिळाल्याचा आनंद मनीषाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पावसाळा सुरू झाला की गाणी अधिकच मधुर वाटू लागतात. गाण्यात मिसळणारा पावसाचा आवाज एक वेगळा सुखद अनुभव देतो. आजही खिडकीत बसून मनीषा जुनी गाणी ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर पावसाचे पडणारे शिंतोडे, थंड हवेचा हळुवार होणारा स्पर्श, तिच्या डोळ्यातील आनंदाचे भाव वातावरणाला अधिकच मनमोहक बनवत होते. मनीषा, कोणी हाक दिली हे पाहण्यासाठी मनीषा उठली. 2 पावले पुढे चालताच पुन्हा हाक ऐकू आली. मनीषा, तिथे कुठे चाललीस? मी इथे आहे. मनीषा थबकली. श्वास वाढू लागला. तिने मागे वळून पाहिले. आवाज रेडिओमधून येत होता. हे कसं शक्य आहे? मला भास होतोय माझं नाव रेडिओ. कदाचित रेडिओवरील कार्यक्रमातील संभाषण असावं. रेडिओ बंद करण्यासाठी पुढे सरसावली. मी समजू शकतो तू घाबरली आहेस, पण एकदा माझं ऐक. आणि तरी तुला ऐकावंसं वाटलं नाही तर बंद कर रेडिओ. मनीषाला काही सुचत नव्हतं आणि जे घडतंय त्यावर विश्वास तर मुळातच बसत नव्हता. मला असं वाटतं की तुम्हाला ओळखलेलं नाही. मी प्रणव, 2012 बॅच. मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रणव शिंदे, ओळखलंस? 10 वर्ष झाली मला जाऊन. मनीषाच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला आणि ती कोलमडली. मनीषा. तोंडावर पाणी शिंपडत राजीव हाक मारत होता. मनीषाला ह्या अवस्थेत पाहून राजीव कासावीस झाला. तो परत आलाय. तो जिवंत आहे. तो इथेच आहे. मनीषा पुटपुटत होती. कोणाविषयी बोलतेस? आणि तू अशी जमिनीवर या अवस्थेत? काय झालं? तू उठ, हे पाणी घे, बस आधी. मनीषाला उठवून बेडवर बसवलं. आता मनीषा शुद्धीत आली होती. बोल, काय झालं होतं? मनीषा विचारात पडली. राजीवला प्रणवबद्दल कसं सांगू? तो समजून घेईल. त्याने मला दोषी ठरवलं तर? 4 वर्ष सगळं सुरळीत सुरू आहे, त्यात आज प्रणव हा विषय नकोच. आणि कुणास ठाऊक हा माझा भास असेल. रेडिओमधून प्रणव कसा बोलेल? माझं चुकतंय काहीतरी. नाही, आठवत नाही. मनीषाने काही न सांगण्याचा निर्णय घेतला होता. नक्की? तू म्हणालीस की तो परत आलाय. कोण परत आलाय? राजीवला उत्तराची अपेक्षा होती, कारण जे त्याने मनीषाच्या तोंडून जे ऐकलं होतं ते अस्वस्थ करणारं होतं. मी वाईट स्वप्न पाहिलं असेल. आता मला जरा गरगरत आहे. मी पडते. मनीषा झोपली. राजीव बाहेरच्या खोलीत आला. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होतं. तो दमला होता. तिने स्वप्न पाहिलं असेल. मी इतका विचार करून काय होणार आहे? राजीव उठला. TV सुरू केला आणि बातम्या पाहत असताना त्याचा डोळा लागला. मनीषाही झोपली. क्योंकि इतना प्यार तुमको करते हैं हम,
क्या जान लोगे हमारी सनम. गाण्याच्या आवाजाने मनीषाला जाग आली. रात्री 3 वाजता रेडिओ सुरू होता. मनीषा खडबडून उठून बसली. हळूहळू रेडिओच्या दिशेने चालू लागली. एवढ्यात कोणीतरी मागून खांद्यावर हात ठेवल्याचा तिला भास झाला. तिने मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. तिला घाम फुटला आणि तिच्या लक्षात आलं रेडिओचा आवाज बंद झालेला. मी रेडिओ बंद नाही केला. मग कसं? काय घडतंय हे? मला असले भास का होत आहेत? राजीव, राजीव. मनीषाच्या हाकेने त्याला जाग आली. तू ठीक आहेस? काय झालं? अस्वस्थ वाटत आहे का? आपण डॉक्टरकडे जायचं का? मनीषाची भेदरलेली अवस्था पाहून राजीव काळजीत पडला. काय होते तुला? तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? राजीव थोडा चिडत बोलला. तुला गाण्याचा आवाज येतोय. टीव्ही सुरू आहे का? मनीषा सैरभैर झाली होती. नाही, मला काहीही ऐकू येत नाहीये. तू अशी का वागते आहेस? राजीव हातबल झाला होता. असं काही नाहीये. मला भास होत आहेत. मला त्याचा अर्थ उमगला नाही अजून. तुला त्रास होऊ नये आणि तुम्हाला मूर्खात काढू नये म्हणून मी काही बोलले नाही. मला थोडा वेळ दे. मला समजून घेऊ देत काय सुरू आहे ते. मग मी नक्की सांगेन. मनीषा शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसली. ठीक आहे, तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तू सांग मला. आता झोप, आराम कर. एवढं बोलून राजीव हॉलमध्ये निघून गेला. इथे मनीषाने स्वतःला सावरलं. ती विचारात पडली. तिने रेडिओ बॉक्समध्ये पॅक केला. तिच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. मागील 2 दिवसात जे घडलं त्यानंतर रेडिओला हात लावण्याची हिंमत करणं हीच मनीषासाठी खूप मोठी गोष्ट होती. जे काही वर्षापूर्वी घडलं होतं त्यापासून लांब पळून मनीषा आज इथे होती. आयुष्यातला तो धडा कायमचा संपवून नवीन जगाची सुरुवात करण्याचं धाडस केलं होतं. मनीषा विचारात पडली. चुका कोणाकडून होत नाहीत. मी काही मुद्दाम केलं नव्हतं आणि मला कोणी का दोष देईल? तरुण वय होतं आणि अल्लड मनाला कुठे भान असतं काय चूक काय बरोबर. मला तेव्हा जे जे योग्य वाटलं मी तेच केलं. राजीव शांत झोपला होता. मनीषा मात्र पंख्याकडे बघत विचारांशी झुंज देत होती. जुन्या आठवणी जाणीवपूर्वक टाळण्याचा अर्थहीन प्रयत्न करत तिचा सुद्धा डोळा लागला. 3 महिने उलटून गेले. रोज तोच आवाज, त्याच हाका, बोलण्याचा प्रयत्न, गाणी. मनीषाने फार प्रयत्नांनी जाणीवपूर्वक या आवाजांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण किती दिवस? मर्यादा असतात सहनशक्तीला. आणि आज मनीषाची सहनशक्ती संपली. आजची सकाळ थोडी वेगळी होती. जुन्या आठवणीची चाहूल घेऊन आलेली, पश्चातापाच्या छटा अजून गडद करणारी. मनीषाने कॉफी घेतली आणि गॅलरीमध्ये जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे बघत उभी राहिली. तुला बरं झालेलं पाहून मला आनंद झाला. राजीवने मनीषाच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या हाताला कुरवाळत मनीषाने स्मित हास्य केलं. पण मनीषाच्या मनात उठलेलं वादळ फक्त तिला माहीत होतं. राजीव ऑफिसला गेल्यावर मनीषाने लगबगीने दीपकला कॉल केला. अरे वा, आज सूर्य कुठून उगवला आहे? चक्क क्वीन ऑफ हार्ट. मनीषाचा मला कॉल. दिलीप मिश्किलपणे बोलला. तुझं झालं असेल तर मी बोलू? मनीषाचा तोल गेला होता. जणू काही एक वेगळीच मनीषा बोलत होती. एरवी केविलवाणी वाटणारी मनीषा आज भयानक वाटत होती. सॉरी, बोल तू. काय काम काढलंस? तेही 10 वर्षानंतर. दिलीप गंभीरपणे बोलला. प्रणव शिंदे. मनीषाच्या तोंडून हे नाव ऐकताच दिलीपचे हातपाय गार पडले. हॅलो हॅलो, दिलीप ऐकतोयस? दिलीप, हा ऐकतोय. तुला माहीत आहे आपलं ठरलं होतं हे नाव पुन्हा कधीच कोणीच घेणार नाही. दिलीपचा स्वर बदलला होता. मला त्याचं प्रेत. एवढं बोलून मनीषा थबकली. प्रेत काय? दिलीप आता वैतागला होता. मला पाहायचं आहे. कुठं पुरलं होतं? मनीषाच्या तोंडून हे शब्द ऐकून डोकं सुन्न झालं होतं. तरी मनीषाला समजावण्याचा दिलीप प्रयत्न करू लागला. हे बघ, मला या सगळ्यात पडायचं नाहीये आणि जे झालं ते जमिनीत पुरून आलोय. आता पुन्हा का संकट ओढवते आहेस? मला फक्त खात्री करायची आहे. एकदा जाऊन येऊ आणि मग पुन्हा आयुष्यात मी विषय नाही काढणार. मनीषाला आलेल्या अनुभवांमुळे ती सैरभैर झाली होती. तिने ते सगळं दिलीपला सविस्तर सांगितलं. मनीषा, मी समजू शकतो तुला भीती वाटत असेल, पण तुला थोडं शांत राहावं लागेल. इतकी वर्ष आपण यात अडकलो नाही आहोत. कोणाला सोक्ष लागला नाही आणि आता अचानक जर तू तो विषय असा उकरून काढशील तर खूप खूप धोका आहे. दिलीप अजूनही मनीषाला ती जागा दाखवण्यास तयार नव्हता.
मी 3 महिने सहन केला आहे. रोज रात्री रेडिओ वाजतो. मनीषा कळकळीने म्हणाली. अगं मग फेकून देतो. कोणी सांगितलंय तुला सहन करायला? दिलीप चिडत बोलला. मी राजीवला काय उत्तर देऊ? त्याने भेट दिला होता. मनीषाचं बोलणं अर्धवट तोडून दिलीप म्हणाला. तुला कळतंय तुझा नवरा दुसरा देईल रेडिओ? काय कारण देतेस? तुझ्या संसारापेक्षा मला माझ्या भविष्याची चिंता आहे आणि तुलाही तीच जास्त असायला हवी. माझा सल्ला मनावर घे आणि फेकून देतो रेडिओ. आता मला जावं लागेल, काम आहे. दिलीपने फोन ठेवला. मनीषाने ठरवलं की राजीवशी बोलून रेडिओ पुराण संपवावं, पण त्याने कारण विचारलं तर काय सांगू? काहीतरी खोटं बोलावं लागणार. प्रणव हा विषय, हे नाव येताच कामा नये तोंडावर. राजीव घरी आला. दोघांनी जेवणं उरकली. मनीषाने संधी साधून रेडिओचा विषय काढला. का नको आहे हा रेडिओ? राजीवने प्रश्न विचारला आणि रेडिओ हातात घेऊन पडताळू लागला. काही बिघाड आहे का? आपण दुरुस्त करून घेऊ, असं म्हणत राजीव रेडिओ सुरू करणार. इतक्यात मनीषाने तो त्याच्या हातातून हिसकावून घेतला. असं काय करतेस? राजीव प्रश्नात पडला. नको आहे मला, एवढंच बोलते मी. का? कशामुळे? नाही माहीत मला, बस नकोय. खूप विचित्र आणि अस्थिर वाटत होती मनीषा हे बोलताना. मनीषाच्या मागील 2 महिन्यातील वागणूक बघता राजीवसाठी हा तमाशाही काही मोठा नव्हता. अतिशय समंजसपणे त्याने तो रेडिओ बॉक्समध्ये भरून जवळच्या कचरापेटीत टाकून आला. राजीवला फार वाईट वाटलं होतं. त्याच्या मेहनतीच्या पैशाने आणि त्याहूनही प्रेमाने भेट दिलेला रेडिओ आज त्याने फेकून दिला होता. वाटेत परतत असताना आपल्या प्रेमाची आणि धीराची मनीषा अजून किती परीक्षा पाहणार आहे. तिचं विचित्र वागणं, बोलणं, स्वतःतच गुंतून राहणं, आशाने कसा होणार सुखी संसार? मी तिला मोकळीक दिली आहे. कधीच तिच्या वागण्याचा मी विरोध नाही केला. तिला मी कधीच कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण नाही मागितलं. तरी आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते. असे विचार राजीवच्या मनात घर करत असतानाच एक माणूस धावत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसला. घामाघूम झालेला, घाबरलेला असावा बहुतेक, पण हा नक्की गेला कोणाकडे? राजीवला उगाच वाटू लागलं की हा गृहस्थ आपल्या शोधात आला आहे. तो त्याच्या मागे मागे बिल्डिंगमध्ये गेला. तो माणूस राजीवच्या घराबाहेर येऊन थांबला. तो दाराच्या फटीतून काहीतरी आत सरकवण्याचा प्रयत्न करत होता. कोण हवे आहे तुम्हाला? असा अचानक आवाज आल्याने तो अजूनच घाबरला. त्याने राजीवला धक्का मारला आणि तो पळत सुटला. हा काय प्रकार होता? राजीव 2 सेकंद स्तब्ध उभा राहिला. त्याने दार उघडले. काही जुने फोटो जमिनीवर पडले होते. ही तर मनीषा आहे. आणि हा तिच्या शेजारी कोण आहे? आणि असे फोटो तो अनोळखी माणूस का फेकून गेला? मनीषा, बाहेर ये. राजीवची हाक ऐकून मनीषा बाहेर आली. रेडिओ टाकलास? मला माफ कर. असं मुळातच नाहीये की मला तुझ्या प्रेमाची कदर नाही. माझं सुद्धा खूप प्रेम आहे, पण नाईलाज होता म्हणून मला तू रेडिओ. मनीषा एकाएकी गप्प झाली. जमिनीवरील फोटो आणि राजीवच्या चेहऱ्यावरील प्रश्न. मनीषाला काही सुचेनासं झालं. राजीवने फोटो मनीषाच्या तळहातावर ठेवला. हा व्यक्ती कोण? मनीषा फोटोकडे एकटक पाहत होती. एका उत्तरानंतर 1000 प्रश्न उभे राहणार होते. अजूनही खरं बोलण्याचा धीर होत नव्हता. पण आता प्रकरण गळ्यापर्यंत आले हे तिला कळून चुकलं होतं. मनीषाच्या वागण्याचा काही अंदाज येत नव्हता. एक माणूस असा रात्री धावत येतो काय? फोटो लपून छपून टाकतो? हे सगळं समजण्यापलीकडे होतं. त्यात अजूनही मनीषा अबोल उभी होती. तुला कोणी त्रास देत आहे का? मनीषा, तू मला सांग, आपण काढू मार्ग. राजीव अजूनही तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता. मनीषाने मनात ठरवलं की राजीवला माझी इतकी काळजी आहे, त्याचं प्रेम आहे, त्याला मी सांगेन, तो माफ करेल मला. हा प्रणव शिंदे. अखेर मनीषा बोलली. राजीवला समोर बसवून एक दीर्घ श्वास घेऊन मनीषाने प्रणव प्रकरण सांगण्यास सुरुवात केली. प्रणव शिंदे, माझ्या वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक, अतिशय शांत आणि आपल्या जगात वावरणारा. पाहायला गेलं तर इतका क्षुल्लक की गर्दीत दिसणार नाही. एक दिवस अचानक तो आला आणि त्याने मला त्याचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं, तेही माझ्या सोशल ग्रुपसमोर. मला खूप लाज वाटली आणि राग आला. तो खूप गरीब आणि कुरूप वाटायचा मला. मी तेव्हा थोडी अल्लड होते किंवा मूर्ख म्हणावं तर. मी प्रणवला जन्माची अद्दल घडवायची असं ठरवलं. 1 मिनिट. राजीव मनीषाला थांबवत म्हणाला.
तुला तो नापसंत होता, तुला राग होता, मग हा फोटो, हे तुम्ही एकत्र दिसत आहात. तीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक. दिलीप आणि प्रिया माझे जवळचे मित्र, त्यांच्यासमोर तो प्रकार घडला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्याला हॉस्टेलवर बोलाव रात्री आणि त्याला होकार द्यायचं नाटक कर. मग मी तसं केलं आणि त्या रात्री प्रणवला दिलीपने खूप दारू पाजली आणि त्याच रात्रीचे हे फोटो. प्रणव खूप खुश झाला होता. हे सगळं नाटक केलं मी आणि दुसऱ्या दिवशी प्रणवने हॉस्टेलमध्ये घुसून हॅरेस केल्याची तक्रार केली. हे हॉस्टेलमधले फोटो पण पुरावे म्हणून सादर केले. मी त्याचा पान उतारा केला, तेही त्या सगळ्या मित्रांसमोर. ह्याचा मला उगाच गर्व वाटत होता. परिणामाची पर्वा न करता मी ही एवढी मोठी चूक केली होती. माझे बाबा ट्रस्टीला ओळखत असल्यामुळे त्यांनी फार कडक कारवाई केली. प्रणवला त्याच्या घरून फरफटत पोलीस घेऊन आले. त्याला संपूर्ण कॉलेजसमोर अपमानित केलं आणि काढून टाकलं. त्याला परीक्षा देता नाही आली. त्याला हा धक्का सहन नाही झाला. राजीव घडलेला प्रकार ऐकून आवक झाला होता. त्याला सुचत नव्हतं काय बोलावं आणि ही मनीषा इतकं भयंकर वागू शकते त्याचा विश्वासच बसत नव्हता. राजीव निशब्द झाला. 2 मिनिट कोणीच काही बोललं नाही. मनीषाने औंढा गिळून पुढे बोलू लागली. मला नव्हतं वाटलं की गोष्टी इतक्या भयानक स्वरूप घेतील. मला फक्त त्याला सस्पेंड करायचं होतं जेणेकरून त्याला माझी लायकी समजेल. पण बाबांच्या हस्तक्षेपामुळे गोष्टी फार टोकाला गेल्या. त्याची झालेली नाचक्की आणि अपमान प्रणवने फार मनाला लावून घेतला. तो कित्येक दिवस कॉलेजजवळ फिरकला नाही. कोणी म्हणत होतं की कोंडून घेतला आहे, कोणाशी बोलत नाही, रात्री खूप मोठमोठ्याने रडतो, अचानक गाणी म्हणतो. ते गाणं क्योंकि इतना प्यार तुमसे करते थे हम. रेडिओ. मनीषा अचानक भूतकाळातल्या गोष्टीमधून वर्तमान रेडिओ प्रकरणाकडे वळली. तिचं तिलाच लक्षात आलं. सॉरी, ते गाणं आठवलं म्हणून मी रेडिओबद्दलही सविस्तर सांगेन. तर असे बरेच दिवस प्रणव दिसला नाही. मी, दिलीप आणि प्रिया आता आपल्या दैनंदिन आयुष्याला लागलो. माझ्या मनात प्रणव हा विषय धुसर होत गेला. पण माझ्या चुका इतक्या सहजासहजी पाठ सोडणाऱ्या नव्हत्या. एक रात्री खूप जोरदार पाऊस पडत होता. विजा कडाडल्या आणि अजूनच वादळ आल्यासारखं वातावरण झालं. मला वाटत होतं की बाबांना बोलावून आपल्या घरी जावं, इथे हॉस्टेलवर राहू नये. प्रिया होती सोबतीला, पण तरीही मन चलबिचल झालं होतं. प्रियाने मला कॉफी करून दिली. अचानक खिडकी जोरात उघडली आणि खूप वारा आत शिरला आणि एक किंकाळी ऐकू आली. मनीषा. कोणीतरी माझ्या नावाने जोरजोरात ओरडत होतं. माझ्या छातीत चर झालं. प्रिया पण फार घाबरली. तो खिडकीत होता. जोरजोरात रडत होता. डोकं आपटत होता. का एवढंच उच्चारत होता. मी खूप घाबरले. त्याचे ते डोळे रक्ताने लाल झाले होते. प्रेम नव्हतं ना? तर मग नाही बोलायचं होतं. माझं आयुष्य का बर्बाद केलंस तू? तुला कोणी अधिकार दिला माझ्या भविष्याची माती करण्याचा? कोणी? मी तुला कधी त्रास दिला नाही, कधी छेड काढली नाही, तुला दुखावलं नाही. मग का? त्याचे शब्द आजही स्पष्ट ऐकू येतात. प्रणव विवळत होता. कोणीतरी मान कापून अर्धमरत ठेवल्यासारखी अवस्था झाली होती त्याची. मला खूप भीती वाटली आणि सेक्युरिटीला बोलावलं. त्याला हॉस्टेल बाहेर नेलं. जाताना पण त्याची तडफड अजून डोळ्यासमोरून जात नाही. मनीषा उठली आणि पाणी प्यायली. तिचे हात थरथरत होते. राजीवने ते पाहिलं, पण तो काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता. त्याला ऐकवत नव्हतं, पण पर्याय नव्हता. एक दिवस मी कॉलेजमधून उशिरा निघाले. रात्रीचे 11:30 झाले असतील. सगळं सुमसान होतं. आज वॉचमन पण नव्हता. मी हॉस्टेलला आले आणि पाहते तर काय, प्रणवने गळफास लावून घेतला होता. तेही माझ्या खोलीत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मरणाआधी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्या रात्रीचा उल्लेख होता. ती वाचून मी खूप घाबरले. ताबडतोब दिलीप आणि प्रियाला कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. मला दिलीप बोलला, हे कोणाला सांगू नकोस, आपण अडकू. तो आला आणि म्हणाला की त्याची बॉडी ठिकाणावर लावावी लागेल आणि ती चिठ्ठी जाळून टाक. त्याने सांगितलं ते मी केलं आणि दिलीप बॉडी कारमध्ये टाकून निघून गेला. मी आणि प्रिया त्या खोली बाहेर बसून होतो. आज जाण्याची हिंमत होत नव्हती. त्या रात्रीनंतर हा विषय कोणी कधीच काढायचा नाही असं ठरलं. प्रणव अनाथ असल्याने कोणी चौकशीसाठी आलेलं मला आठवत नाही. राजीवचा पारा चढला.
त्याला वाटलं की मनीषासारख्या बाईसोबत आपण इतकी वर्ष कसा संसार केला, एकदाही तिचंही असलं रूप समोर येईल. मनीषा शर्मेने खाली बघत राजीवचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. राजीवने हात झटकून टाकला. मला वाटतं की तू पोलिसांकडे जाऊन कबुली द्यावीस, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. राजीव अतिशय गंभीर आवाजात बोलला. मला माहीत आहे तुला माझा खूप राग आला आहे आणि तुझं रिॲक्शन बरोबर आहे. मी चुकले, माती खाल्ली, पण पोलीस नाही, मी त्याला मारलं नाही, ती चूक होती. मनीषा रडू लागली. हे नाटक थांबव. एक खून करून 10 वर्ष दडून बसलेली बाई आहेस तू. रेडिओ का फेकला? राजीव अतिशय रागात बोलला. मनीषालाही अपेक्षित नव्हतं. तो रागविल हे माहीत होतं, पण एवढं जास्त. रेडिओमधून आवाज येत होता. तो प्रणव बोलत होता त्यातून. रोज मला गाणी ऐकू येत होती. मी मेंटली खूप डिस्टर्ब झाले होते. त्याचं भूत सतावत होतं. भूत? वेड लागलंय. तुझी कर्म आहे ती. दाखव कसा आवाज आहे, मला बघायचं आहे. चल सोबत. राजीव ताडकन उठला. मनीषा नको नको म्हणत असताना राजीव फरफटत तिला खाली घेऊन आला. तो कचरा पेटीजवळ आला तर तिथे रेडिओ नव्हता. राजीव आणि मनीषा रेडिओ न मिळाल्यामुळे विचार करत घरी परतले. आता फेकलेला रेडिओ लगेच कसा नाहीसा झाला. आणि इतक्या रात्री कोण आलं सोसायटीमध्ये, तेही कचऱ्याच्या डब्याजवळ. तोच फोटोवाला माणूस तर नसेल. मी बोलते त्या रेडिओमध्ये आत्मा आहे. माझं बोलणं कोणाला पटत नाही. मनीषा आपल्याच विचारात चालली होती. राजीव एक शब्दही बोलला नव्हता. दोघे वर आले. किल्लीने दार उघडून बघतात तर रेडिओ खिडकीजवळ होता आणि त्यात गाणं लागलं होतं. मेरा दिल जिस दिल पे फिदा है, एक बेवफा है, हा बेवफा आहे. जोरदार वीज कडाडली आणि रेडिओ बंद झाला. मनीषा थरथर कापत होती. तो रेडिओ परत घरात आला होता. राजीवला पण आश्चर्याचा धक्का बसला. मनीषा म्हणते त्यात तथ्य असेल, ही आत्मा वगैरे. नाही, मी काय विचार करतोय, पण मनीषाचा इतिहास ऐकून बधीर झाल्यासारखं वाटत आहे. बघितलं, मी बोलले होते हे नॉर्मल नाहीये. तुला विश्वास नव्हता. आता सांग, कसा आला रेडिओवर? तू फेकला होतास ना? मनीषा भान हरपल्यासारखी करत होती. शांत हो. एवढं बोलून राजीव रेडिओकडे वळला. नको, प्लीज नको. त्याला हात नको लावायला. आपण दिलीपकडे जायचं का? हे घर बंद ठेवूया. मनीषाच्या बोलण्याचा अर्थ लागण्यासारखा नव्हता. तुला काही वेळ लागलंय? जरा गप्प बसतेस? एक अक्षर नकोय मला तुझ्या तोंडून. राजीव ओठ चावत बोलला. त्याचा पारा चढला होता. राजीव पुढे सरसावला आणि रेडिओ बंद केला. त्याने रेडिओ वर खाली करून पाहिला. काही कळायला मार्ग नव्हता. जे घडत होतं ते अनाकलनीय होतं. भूत, प्रेत, पिशाच असं सगळं फक्त गोष्टींमध्ये असतं. मनीषा, हे कोणीतरी मुद्दाम करते. तुझ्या लक्षात येते ते फोटो, हा रेडिओ परत आणून गाणं सुरू करून ठेवणं. राजीव समजवू लागला. मनीषाचा बीपी वाढला होता. मी फक्त गाणी नाही ऐकलीत, आवाज ऐकला आहे. तो बोलतो, सतत म्हणतो माझं एकदा ऐक. मग तू कधीच ऐकलं का नाहीस? खून पचवलास, मग आता काही अनैसर्गिक गोष्टींना घाबरतेस. राजीव खोचक बोलला. राजीव, मला इतिहास माहीत आहे. तेव्हाची मी आणि आता यात खूप फरक आहे. मी कोणी नाही, मी चुकले, पण मी त्याला आत्महत्या करायला सांगितले नाही. आणि तू सांगितले नाहीस, पण भाग पाडलं. राजीव मनीषाचं बोलणं कापत म्हणाला. हा रेडिओ मी तुला फेकू देणार नाही. मला पण कळू देत काय सुरू आहे. राजीव प्लीज, राजीव. मनीषा ओरडत होती. तिला न जुमानता राजीवने रेडिओ बेडरूममध्ये नेऊन ठेवला. रात्र सरली. रेडिओ वाजला नाही. राजीव आणि मनीषा जागेच होते. मनीषाने धीर एकवटून प्रणवचं बोलणं ऐकण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित तिच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर म्हणून ती प्रायश्चित्त करायला निघाली होती. राजीवने रजा टाकली होती. ह्या धड्याचा शेवट करूनच दम घ्यायचं ठरवलं होतं त्याने. मनीषा गुन्हेगार आहे, पण जे घडलं ते ऐकून असं वाटतं की मनीषाच्या मूर्खपणाचे परिणाम प्रणवला भोगावे लागले. पण मग त्याची डेड बॉडी त्या दिलीपने का लपवली? ही सगळं खरं बोलते कशावरून? डोकं भंडावून सोडलंय या प्रश्नांनी. राजीव विचार करत बसला होता. 2 दिवस जेवण बाहेरून ऑर्डर केलं होतं. मग अचानक एका रात्री तो प्रकार घडला. ज्या क्षणाची वाट राजीव पाहत होता तो क्षण आला. रेडिओमधून प्रणव बोलला. मनीषा, मला एक शेवटचं संभाषण करायचं आहे. मी इतके दिवस प्रयत्न करतोय, तू माझ्याशी बोलत नाहीस. मी तेव्हाही त्रास दिला नव्हता.
आणि आजही देऊ इच्छित नाही. तू फक्त एकदा ऐकून घे. 2 मिनिट भयान शांतता पसरली. राजीव आणि मनीषाने एकमेकांकडे पाहिलं. माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळाली. मी अडकून पडलो आहे. माझी मदत कर. मनीषा, ऐकतेस ना? माझे अंतिम संस्कार झाले नाहीत. मला मोक्ष नाही. मी जे वागलो, जे काही घडलं, कोण चूक कोण बरोबर हे मला माहिती नाही. पण आता मला फक्त मोक्ष हवाय. तू निष्ठुर वागलीस. माझ्या भावनांचा कचरा केला. त्या दिलीपने मला फसवलं. माझ्यावर अन्याय झाले. पण आता 10 वर्षानंतर मी तुझ्याशी बोलू शकतो आहे. तर मला फक्त मोक्ष दे. एवढं बोलून तो आवाज बंद झाला. राजीवच्या कानात ते शब्द सतत घोळत होते. काय होऊन बसलं आहे हे? आयुष्यात आलेलं हे संकट खूप नुकसान करून जाणार हे त्याला कळून चुकलं होतं. राजीवला दिलीपशी बोलावं असं खूप वाटत होतं, जेणेकरून घटनेचा नवीन दृष्टिकोन मिळावा. पण मनीषाने दिलीपला याबद्दल काहीच सांगितले नव्हते. आता जर परस्पर दिलीपशी बोललो तर मनीषाला पटणार नाही. राजीवने सारासार विचार करून मनीषाला दिलीपला घरी बोलवण्यास सांगितले. मनीषा थोडी बिचकली, पण पर्याय नव्हता. सगळं सांगितल्यावर तिच्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं. तिने दिलीपला कॉल केला आणि घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. दिलीप फार वैतागला. त्याला या सगळ्यात पडायचं नव्हतं. पण मनीषा वेडी नसून तिच्या नवऱ्याला पण हे अनुभव आलेले पाहून तो थोडा चकित झाला. रेडिओ फेकला जाऊ शकत नाही हे त्याला मनीषाकडून समजलं. म्हणजे एकंदरीत भूतकाळ पाठ सोडणार नाही. दिलीप घरी आला. एक विचित्र नकारात्मक शक्तीचा वास त्या घरात असल्याचं जाणवलं. तिघे रेडिओवाल्या रूममध्ये बसले. मनीषा, मला नाही वाटत की आपल्याला ते रेडिओचं बोलणं एवढं मनावर घ्यायला हवं. म्हणजे तो म्हणाला ना की त्याला कोणाला त्रास नाही द्यायचा आहे, मग का उगाच आपण वारंवार चर्चा करतोय? दिलीप पाणी पित म्हणाला, त्याला मोक्ष द्यायला हवा. तुम्ही जे केलं त्यासाठी तर फासावर जायला हवं. पण तुम्ही साधारण आयुष्य जगत आहात. अगदी अपराध करूनही. मग किमान त्या आत्म्याला शांती नको. राजीव चिडत बोलला, हे बघ राजीव, आजपर्यंत आम्ही जगतोय कारण आम्ही त्याचा खून नाही केला आहे. आणि दुसरी कायदेशीर बाब म्हणजे त्याची डेड बॉडी कुणाला सापडली नाही, म्हणून केस नोंद केली नाही कोणी. तो सनकी झाला होता, गेला असेल निघून असं समजून त्याच्या घरातले पण आले नाहीत कधी शोध घ्यायला. मग तुम्ही काही थेर लावली आहेत. दिलीपचं क्रिमिनल रूप त्याच्या रागात दिसू लागलं होतं. राजीवचा राग अनावर झाला. तू काय आहेस हे मला कळलं आहेच. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक आणि कर. प्रणवच्या डेड बॉडीचा पत्ता सांग. त्याच्या अंतिम संस्काराची तयारी कर. त्याच्या घरातल्यांना शोध आणि सत्य सांग. नाही केलं तर दिलीपही रागात बोलला, तर माझा मित्र रमेश पोलिसात आहे. मी त्याला एक पोस्ट डेटेड मेसेज पाठवला आहे. मला वाटलंच होतं की तू किंवा ही काहीतरी शहाणपणा करणार. बघ, तू त्या आत्म्याला मुक्ती दे. मी तो मेसेज डिलीट करेन. तू हे सगळं करून मला अडकवायला बोलावलं होतं का? मनीषा, तुला मी बोललो होतो की मला शांतपणे जगू देत. दिलीप दात ओठ खात बोलला, मी काय खुनी आहे? मी मारलं त्याला. तो तुझ्यामुळे मेला आणि मी गाडून आलो तुझी मदत करायला. आणि आता तू बघ काय करते. मलाच फसवते. 1 मिनिट, कोणी काय केलं काय नाही केलं यापेक्षा शांतपणे त्या देहाला आहुती द्या आणि आत्म्याला मोक्ष मिळू देत, एवढंच मागतोय तो. त्यात अडचण काय? दिलीप, शांतपणे विचार कर. सगळं नीट झालं तर तुम्ही कायमचे मोकळे झालात. मी मनीषाला घटस्फोट देणार आहे आणि तुझं आयुष्य तू जग. राजीवचे शब्द मनीषाच्या कानात गरम तेल ओतावे तसे पडले. घटस्फोट? हे काय बोलतोय? मनीषा रडकुंडीला आली. हो, तू आता मला माझी बायको म्हणून स्वीकार नाही. तुला भले कोर्ट शिक्षा नाही देणार, पण आता माझ्या आयुष्यात तुला जागा नाही. राजीव गंभीरपणे बोलला. सगळे शांत झाले. दिलीपने विचार केला की हा जर शेवटचा पर्याय असेल तर करूया जे प्रणवला हवा आहे. सगळ्यांनी प्रणवच्या मृतदेह असलेल्या ठिकाणी जायचं ठरवलं. दिलीप, मनीषा आणि राजीव घराखाली आले. मी तिथे येणार नाही, तुम्हाला पत्ता सांगेन. दिलीपने अचानक प्लॅन बदलला. तुम्हाला त्याला मोक्ष द्यायचा आहे, तुम्ही द्या. मी यात पडू इच्छित नाही. मी त्याला कुठे काढले आहे ते सांगायला तयार आहे, पण मी येणार नाही. ठीक आहे. एक उसासा टाकत राजीवने हे मान्य केलं. काही लोक किती विक्षिप्त असतात याचा त्याला अनुभव आला होता. एक गाव आहे वातुळ म्हणून कोकणात. इथून एक 8-9 तास. गावाच्या वेशीवर एक पडकं दुकान आहे. तिथून एक कच्चा रस्ता जातो. तो रस्ता जिथे संपतो तिथे एक विहीर आहे.
त्या ठिकाणी फारसं कोणी जात नाही. तिथे एक वडाचं झाड आहे, त्याखाली पुरलं होतं मी. दिलीपने अखेर पत्ता सांगितला. 1 मिनिट, तू हे 10 वर्षापूर्वी पाहिलेल्या जागेचं वर्णन करतोय. आता तिथे काय असेल? तू चल सोबत. तू मला काही वर्षांपूर्वी मदत केलीस असं तुला वाटतं, पण तू तुझी चूक झाकत होतास. त्याला हॉस्टेलवर बोलावून दारू पाजणं, त्याची तक्रार करणं, फोटो काढणं, हे सगळं तू केलं. आता ह्या क्षणी हात झटकू नकोस. मनीषा दिलीपवर डापरू लागली. दिलीप यायला तयार झाला. राजीव हा प्रकार एकटक बघत होता. त्याच्या नजरेत एक विचित्र समाधान आणि काहीतरी सार्थकी लागणार अशी भावना दिसत होती. त्याने मनीषाकडे पाहिलं. तिच्याकडे बघून फक्त घृणा येत होती. मनीषाला हे कळून चुकलं होतं. राजीव सोबत बिघडलेलं नातं सुधारण्यापलीकडे गेलं होतं. तिघं निघाले. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. हा 7 तासाचा प्रवास आणि शांतता मनीषाला जीवघेणी वाटत होती. गाडी वातुळ गावात येऊन थांबली. मनीषा खूप घाबरली होती. दिलीप शांतपणे चालत राहिला. राजीव आणि मनीषा त्याच्या मागून चालू लागले. खणायला लागणारं सामान दिलीप आणि राजीव सोबत घेऊन आले होते. दिलीप एका लहान पायवाटेने चालत एका निर्जन आणि जुनाट वास्तूसमोर थांबला. विहीर याच्या मागील बाजूला आहे, सांभाळून या. वास्तू जुनी आहे. दिलीप आत शिरला. मागोमाग राजीव आणि मनीषाही गेले. खूप भयान आणि शांत असं वातावरण भासत होतं. कदाचित मागील काही दिवसांचे विचित्र अनुभव भीतीला खतपाणी घालत होते. एक चाहूल जाणवली. सगळे थांबले. मागे वळून पाहिले तर कोणी दिसलं नाही. विहिरीजवळ येताच दिलीपने जागा खुणावली. राजीवच्या डोळ्यात पाणी आलेलं. दिलीपला कळलं नाही की हा एवढा भावूक का. त्यांनी कुदळ मारली. खणायला सुरुवात केली. खूप खोल खणल्यावर खूप कुबट वास येऊ लागला. मनीषाला मळमळ वाटू लागली. तिने उलटी केली. दिलीपलाही वास सहन होईना. राजीव मात्र एकटक त्या गोणीकडे पाहत होता. त्याने ती गोणी खोलली. हे काय करतोय? वेड लागलंय. असंच रॉकेल होत आणि पेटव. दिलीप ओरडला. राजीवला त्याचं बोलणं जणू ऐकूच आलं नाही. त्याने तो सापळा बाहेर काढला आणि त्याला बिलगून ओक्साबोक्शी रडू लागला. जोरजोरात प्रणव प्रणव असं ओरडत होता. राजीवला या अवस्थेत बघून मनीषा हादरली. डोळ्यात आग आणि खूप खोलवर झालेली जखम नव्याने रक्तरंजित व्हावी अशी किंकाळी देत राजीव त्या हाडांना कुरवाळत होता. दिलीप आणि मनीषाला काही सुचेनासे झाले. समोर दिसणारा प्रकार धक्कादायक होता. दोघं तिथून पळून जाण्याच्या विचारात होते. एकमेकांना पाहत त्यांनी पाऊल मागे घेतलं. थांबा. राजीवने त्यांच्याकडे न बघताच आरोळी घातली. काय वाटलं होतं? माझ्या भावाला या अवस्थेत पाठवणाऱ्यांना मी सोडेन? कित्येक वर्ष शांतपणे ह्या दिवसाची वाट बघतोय मी. तुम्ही नीच माणसं स्वतःचं आयुष्य निवांत जगत होता आणि मी सुडाच्या भावने जळत राहिलो 10 वर्ष. खूप वेळ लागला मला तुम्हाला या परिस्थितीत आणायला. दिलीपने ऐकताच फावडा उचलला राजीववर वार करण्यासाठी. इतक्यात एक जोराचा धक्का बसला आणि दिलीप जमिनीवर कोसळला. मनीषाला काही सुचत नव्हते. तिने पाहिलं तर पोलीस. राजीवने रडत रडत तो सापळा पोलिसांच्या हवाली केला. आता हे सिद्ध झालं होतं की प्रणव हयात नाही. जी केस मिसिंग म्हणून बंद केली होती आज परत सुरू झाली. प्रणवला न्याय मिळायला हवा ही एक भावना मनात ठेवून राजीव जगत होता. तू फसवलास मला, मनीषा ओरडत होती. तू काय केलं आहेस हे तू विसरते का? तुझी लायकी आहे. एक चांगली व्यक्ती नाही बनता आलं. तू आयुष्यभर मला फसवत आलीस. मी खूप शोधलं माझ्या भावाला. रोज उठून 6 वर्ष जग पिंजून काढलं. मी हारलोच होतो. मग एक दिवस प्रिया मला शोधत आली. तिला कुठून तरी कळलं होतं मी प्रणवच्या शोधात आहे. तिच्या मनावर असलेलं ओझं तिला झेप होत नव्हतं. तीही तुमच्या नकळत प्रणवच्या घरातल्यांना शोधत होती. मला घडलेला प्रकार कळला आणि माझा जीव कंठाशी दाटून आला. तेव्हा मला एकच गोष्ट दिसत होती. माझ्या प्रणवला न्याय मिळायला हवा. तुझ्याबद्दलची माहिती गोळा करून मी मुद्दाम तुझ्या आयुष्यात आलो. तुम्ही जो प्लॅन केला होता तो फुलप्रूफ होता. बॉडी कधी मिळणार नाही आणि प्रणव मेल्याचं कळणार नाही. मी मनीषाच्या स्वभावाचा अभ्यास जवळून करण्यासाठी लग्न केलं. खूप वेळा रात्री असं वाटलं की हिचा जीव घ्यावा. कोर्ट नकोच, हिला इथे संपवावं. पण त्याने हा दिलीप सुटला असता. तो माझ्या हाती आला नसता. म्हणजे तो आवाज, ती गाणी. मनीषाला घडलेला प्रकार समजण्यापलीकडे गेला होता. तू कधीतरी मला सांगशील प्रणवबद्दल म्हणून मी वाट बघितली.
तब्बल 4 वर्ष मला मार्ग सापडेना. मी हातबल झालो होतो आणि नेमका त्या दिवशी ऑफिसमध्ये एक नवीन रेडिओ आला. त्यात आवाज रेकॉर्ड होतात आणि टायमर सेट करता येतो. आणि मला ही कल्पना सुचली. मीच रेडिओमध्ये आवाज बदलून रेकॉर्डिंग केलं. त्याची वेळ सेट केली. तू रेडिओ फेक म्हणालीस, पण खरं काय ते सांगायला तयार नव्हतीस. तेव्हा मी जुने फोटो घरी टाकले जे प्रणवच्या बॅगेत होते आणि पुन्हा रेडिओ घरी आणला. तुझ्या भीतीचा फायदा उचलून त्या रात्री तुला पूर्ण गोष्ट सांगायला भाग पाडलं. मला प्रियाने सांगितलं होतंच, पण तुझं आणि दिलीपचं संभाषण तिला माहीत नव्हतं. त्या रात्री प्रणवच्या देहाचं तुम्ही काय केलं हे जाणून घेणं गरजेचं होतं. मी पोलिसांचे आणि वकिलांचे सल्ले घेतले होतेच आणि मृतदेह सापडणं फार गरजेचं होतं. आज माझा हेतू साध्य झाला. आता माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राजीव शांत झाला. मनीषा आणि दिलीपकडे बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. पोलीस दिलीप आणि मनीषाला घेऊन गेले. राजीव त्याच वाड्याबाहेर बसून होता. खूप वर्षाच्या यातनेनंतर आजची रात्र आली होती. आकाशाकडे बघत राजीव तिथे झोपी गेला. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.